नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 3 मार्च 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण खूप महत्त्वाचे काही 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। आणि कालचा पहिला प्रश्न होता, बिझनेस लीडर ऑफ द इयर अवॉर्डच्या 23व्या आवृत्तीमध्ये सीईओ ऑफ द इयर पुरस्कार नुकताच कोणाला मिळाला आहे? तर समीर कनोडिया यांना मिळाला आहे। पुढील प्रश्न, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार ऑस्ट्रेलिया आणि कोणत्या देशात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे? तर न्यूझीलंड यानंतर कालचा पुढील प्रश्न, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत, तर त्यांचे नाव काय आहे? तर उर्सुला वॉन डर लेन असे नाव आहे। यानंतर चंद्रावरील पाणी शोधण्यासाठी लुनार ट्रेल ब्लेझर उपग्रह कोणी प्रक्षेपित केला? तर नासाने प्रक्षेपित केला। यानंतर अलीकडेच जगातील सर्वात महाग पासपोर्ट कोणत्या देशाकडे आहे? तर मेक्सिको या देशाकडे। यानंतर भारतातील पहिली जैव बँक आणि प्राणी संग्रहालय कोठे अनावरण करण्यात आले? तर दार्जिलिंग पश्चिम बंगालमध्ये अनावरण करण्यात आलेले आहे। यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? तर 28 फेब्रुवारी रोजी। यानंतर माउंट डुकोनो ज्वालामुखी कोठे आहे? तर इंडोनेशियामध्ये। यानंतर राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार नुकताच कोणत्या मंत्रालयाकडून दिला जातो? तर आयुष मंत्रालयाकडून दिला जातो। यानंतर कालचा शेवटचा प्रश्न होता, तर संयुक्त राष्ट्रांच्या महिला शांती सैनिकांसाठी पहिली परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर नवी दिल्ली मधून। कोठून? तर नवी दिल्ली मधून। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर आजचा पहिला प्रश्न असणार आहे, कोणत्या देशाने श्रीमंत स्थलांतरितांसाठी नवीन गोल्ड कार्ड गुंतवणूकदार व्हिसा कार्यक्रम जाहीर केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, अमेरिका या देशाने। कोणत्या? तर अमेरिका या। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विद्यमान EB-5 व्हिसाच्या जागी श्रीमंत स्थलांतरितांसाठी नवीन गोल्ड कार्ड गुंतवणूकदार व्हिसा कार्यक्रम जाहीर केला आहे। तर गोल्ड कार्ड व्हिसा सध्याच्या EB-5 प्रोग्रामची जागा घेईल। यानंतर मित्रांनो, EB-5 व्हिसा कसा मिळत होता हे आपण या ठिकाणी पाहून घेऊयात। तर US सरकारचा जुना EB-5 व्हिसा मिळवण्यासाठी अमेरिकाच्या कोणत्याही क्षेत्रात 9 कोटी म्हणजेच $1.05 दशलक्ष गुंतवणूक करावी लागत होती। तर अमेरिकेमध्ये व्यवसाय सुरू करणे गुंतवणुकीद्वारे करावे लागत होते। यानंतर किमान 10 अमेरिकन नागरिकांना कामावर ठेवावे लागत असे। तर या व्हिसामुळे अमेरिकेमध्ये राहणाऱ्या बरोबरच कामही करता येत होते। तर EB-5 व्हिसा अमेरिकन काँग्रेसने 1990 मध्ये सादर केला होता, हेही लक्षात ठेवा। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, गोल्ड व्हिसा घेण्याचे काय नियम आहेत हेही आपण या ठिकाणी पाहून घेऊया डिटेलमध्ये। तर ट्रम्प यांनी नवीन गोल्ड कार्ड व्हिसा मधील गुंतवणूक 5 पटीने वाढवली आहे। तर गोल्ड व्हिसासाठी आता अमेरिकन 5 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करावी लागेल। तर भारतीय भांडवलाबद्दल बोलायचे झाले तर सुमारे 43 ते 45 कोटी रुपये गुंतवावे लागतील। यानंतर मित्रांनो, अमेरिकाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण। तर अमेरिकाची राजधानी आहे वॉशिंग्टन DC, चलन आहे अमेरिकन डॉलर आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प। ठीक आहे। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडे चायनासॅट 10R उपग्रहाचे यशस्वीपणे प्रक्षेपण केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, चीन या। कोणत्या? तर चीन या। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर फेब्रुवारी 2025 मध्ये चीनने एक नवीन संचार उपग्रह चायनासॅट 10R किंवा झॉंगक्सिंग 10R जिओ सिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट म्हणजे ZTO मध्ये यशस्वीरित्या प्रक्षेपित केला आहे, जो 2011 मध्ये लॉन्च केलेल्या चायनासॅट 10 ची जागा घेईल।
तर यानंतर मित्रांनो रॉकेट तर लॉंग मार्च 3B वाहक रॉकेटच्या माध्यमातून आणि कोठून तर दक्षिण पश्चिम चीनच्या सिच्युआन प्रांतात स्थित सिचांग उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून। यानंतर पुढील प्रश्न, भारत आणि कोणत्या देशाच्या सीमेवरील सैन्यादरम्यान नवीन हॉटलाईन किंवा कम्युनिकेशन लिंक सुरू करण्यात सहमती झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी बांगलादेश या। कोणत्या तर बांगलादेश या। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर फेब्रुवारी 2025 मध्ये भारत आणि बांगलादेशने सीमावर्ती सैन्यांमधील प्रभावी संवादासाठी नवीन हॉटलाईन किंवा कम्युनिकेशन लिंक सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे। तर हा दुवा कोलकाता पश्चिम बंगाल येथे स्थित सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSF पूर्व कमांडचे अतिरिक्त महासंचालक आणि ढाका बांगलादेश येथील त्यांच्या बॉर्डर गार्ड बांगलादेश समक्षक यांच्यात स्थापित केला जाईल। यानंतर मित्रांनो सीमा कुंपण आणि सुरक्षा उपाय या ठिकाणी आपण पाहून घेऊयात। तर भारत आणि बांगलादेशने सीमेवर कुंपण बांधण्यासाठी 99 नवीन ठिकाणे म्हणजे सुमारे 70 ते 72 किलोमीटर ओळखलेली आहेत। यानंतर 92 ठिकाणी 95.8 किलोमीटर कुंपण घालण्याचे काम आधीच सुरू आहे। तर यानंतर 4096 किलोमीटर लांबीच्या भारत बांगलादेश सीमेपैकी 864.48 किलोमीटर अजूनही कुंपण नसलेले आहे। तर 174.51 किलोमीटर क्षेत्र कुंपण नसलेल्या श्रेणीमध्ये मोडते। यानंतर मित्रांनो बांगलादेश विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात या ठिकाणी। तर राजधानी आहे बांगलादेशची ढाका, चलन आहे बांगलादेशी टाका आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत मोहम्मद शहाबुद्दीन। यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूयात। तर नुकतेच सेबीचे नवीन 11वे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तुहिनकांत पांडे बनले आहेत। कोण आहेत? तर तुहिनकांत पांडे। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने वित्त सचिव तुहिनकांत पांडे यांची सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती केलेली आहे। तर ते पुढील 3 वर्षे या पदावर राहणार आहेत। तर ते माधबीपुरी बुचची जागा घेणार आहेत। तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी विषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर हे 12 एप्रिल 1988 रोजी कार्यकारी मंडळ म्हणून स्थापित केले गेले आणि सेबी कायदा 1992 द्वारे 30 जानेवारी 1992 रोजी वैधानिक अधिकार देण्यात आलेले आहे। तर मित्रांनो मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई महाराष्ट्रामध्ये सेबीचे मुख्यालय आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडियाची सुरुवात कोणत्या देशाने नुकतीच केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डेन्मार्क या देशाने। कोणत्या देशाने मित्रांनो? तर डेन्मार्क या देशाने सुरू केली आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर डेन्मार्कने फेब्रुवारी 2025 मध्ये ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडिया म्हणजेच GTAI उपक्रमाची घोषणा केली। तर जागतिक कार्बन तटस्थतेचे उद्दिष्ट वेगाने साध्य करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे। यानंतर आपण डेन्मार्क विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर डेन्मार्क खंड युरोपमध्ये येतो आणि चलन आहे डॅनिश क्रोन आणि अधिकृत भाषा आहे डॅनिश आणि राजधानी आहे कोपनहेगन आणि तेथील राजा कोण आहेत? तर फ्रेडरिक एक्स हे राजा आहेत। यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया। तर सलग 7व्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते ठरले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इंदोर हे शहर। कोणते? तर इंदोर हे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सुरू केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2024च्या 9व्या आवृत्तीमध्ये न्याय मूल्यांकन सुनिश्चित करण्यासाठी नवीन स्वरूप सादर केले आहे। तर गेल्या 3 वर्षांमध्ये स्वच्छतेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांना ओळखून या वर्षी सुपर स्वच्छ लीग ही संकल्पना मांडण्यात आलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न, मायाधर राऊत हे कोणत्या शास्त्रीय नृत्याचे उत्तम निपुण होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ओडिशी या। कोणत्या? तर ओडिशी या। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो। तर ओडिशी नृत्यांगण
मायाधर राऊत यांचे 22 फेब्रुवारी 2025 रोजी वयाच्या 92व्या वर्षी दिल्लीमध्ये निधन झाले. तर 6 जुलै 1933 रोजी ओडिशामध्ये जन्मलेल्या त्यांनी वयाच्या 7व्या वर्षी गोटीपुआ नृत्यांचे प्रशिक्षण सुरू केले आणि त्यांना ओडिशी नृत्यांचे जनक असे मानले जाते. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्याने शिक्षा संजीवनी विमा योजना सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राजस्थान या राज्याने. कोणत्या? तर राजस्थान या राज्याने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राजस्थान सरकारने राज्यातील शाळकरी मुलांना अपघात विमा देण्यासाठी शिक्षा संजीवनी विमा योजना सुरू केली आहे. तर राज्यातील अशा प्रकारची पहिली योजना राज्यातील सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना रुपये 1 लाख ते रुपये 1.3 लाखांपर्यंत वैयक्तिक अपघात विमा संरक्षण प्रदान करेल. यानंतर मित्रांनो राजस्थान विषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात या ठिकाणी. तर राजधानी आहे राजस्थानची जयपूर आणि सध्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे आहेत आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर हरिभाऊ बागडे हे सध्याचे राज्यपाल आहेत. आणि मित्रांनो राष्ट्रीय उद्याने, तर मुकुंद्रा हिल्स राष्ट्रीय उद्यान, वाळवंट राष्ट्रीय उद्यान, केवलदेव घाना पक्षी अभयारण्य आणि रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आणि सरिस्का राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर उपराष्ट्रपती धनखर कोणत्या राज्यात न्यूकुम युलो महोत्सवात सहभागी झाले होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, अरुणाचल प्रदेश या. कोणत्या? तर अरुणाचल प्रदेश. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर न्यूकुम युलो सण हा अरुणाचल प्रदेशातील न्याशी जमातीचा कृषी सण आहे. तर मित्रांनो अरुणाचल प्रदेश विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात या ठिकाणी. तर अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर आणि सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर पेमा खांडू. आणि मित्रांनो राज्यपाल आहेत सध्याचे कैवल्य त्रिविक्रम परनाईक. कोण आहेत सध्याचे राज्यपाल? कैवल्य त्रिविक्रम परनाईक. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर 2025 मध्ये जागतिक मान्यता रेटिंग मध्ये कोण शीर्षस्थानी म्हणजेच अव्वल स्थानी असेल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नरेंद्र मोदीजी अव्वल स्थानी असणार आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 75% मान्यतेसह अव्वल स्थानावर आहे. तर त्यानंतर मेक्सिकोच्या क्लॉडिशा सेनबॉम 66% आणि अर्जेंटिनाच्या जेवियर माइली ह्या 65% आहेत. तर डोनाल्ड ट्रम्प स्वित्झर्लंडच्या करीन केलर सट्टर 56%च्या मागे तर 52% मंजुरीसह 5व्या स्थानावर आहेत. यानंतर मॉर्निंग कन्सल्टंटच्या सर्वेक्षणात मान्यता रेटिंगच्या आधारे जागतिक नेत्यांचा क्रमांक लागत असतो. यानंतर मित्रांनो 11वा प्रश्न, प्रश्नाकडे लक्ष द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 22,010 प्रकल्पांना. किती? तर 22,010 प्रकल्पांना. तर मित्रांनो आज आपण 2 प्रश्न एक्स्ट्रा ठेवलेले आहेत कारण महाराष्ट्रावरील 2 प्रश्न आहेत, महत्त्वाचे प्रश्न आहेत. प्रश्नाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्रात 22,000 प्रकल्प मंजूर झाले असून महाराष्ट्र राज्याने देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर बिहार या राज्याने 21,248 प्रकल्प मंजूर असून ते देशात दुसऱ्या स्थानावर, तर उत्तर प्रदेश हे राज्याचे 15,449 प्रकल्प मंजूर असून ते 3ऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 12वा. तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात प्रकल्प मंजूर केले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, छत्रपती संभाजीनगर या. कोणत्या? तर छत्रपती संभाजीनगर या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अव्वल असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रालयामध्ये दिली आहे. तर याविषयी बोलताना मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशामध्ये अव्वल असून राज्यात एकूण 22,010 प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग आहेत.
तर यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 1895 प्रकल्प मंजूर आहेत, तर अहिल्यानगर दुसऱ्या आणि सांगली जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर या योजनेच्या माध्यमातून राज्यात 2263 कोटी गुंतवणूक झाली असून लाभार्थींना 389 कोटींचे अनुदान देण्यात आले आहे. तर देशामध्ये 22,000चा टप्पा पार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. तर या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये राज्याने उत्कृष्ट कामगिरी केली असून यात ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत, अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर अलीकडेच जगातील सर्वात महाग पासपोर्ट कोणत्या देशाकडे आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.